आजचा भाग क्रमांक आहे 157 157 श्रीराम. शुकमुनीने पुढे उपदेश केला म्हणा किंवा कथा सांगितली म्हणा, जे काय असेल ते. त्याच्यामध्ये ते म्हणाले की द्वारकेमध्ये एकदा असं घडलं की सर्वच्या सर्व जे देव होते किंवा सर्व जे ऋषी होते की जे अतिशय मानलेले असे ऋषी होते, जसं सनकादिक ऋषी किंवा अश्विनी कुमार, असे सगळे जे काही महान ऋषी होते ते सगळे ऋषी द्वारकेत आले. त्यांच्या जोडीला अर्थात सगळे देवगण पण आले. इंद्रापासून सगळे देव द्वारकेमध्ये आले. आणि कारण काय? कृष्णाचं दर्शन घ्यावं. कृष्णाचं दर्शन घ्यावं ह्या एका हेतूने सगळेचे सगळे द्वारकेला जमा झाले. सगळे देव तिथे आले, अर्थात भगवंत होतेच तिथे. आल्यावरती त्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि देवाने सुरुवात केली भगवंताची स्तुती करायला. बघा, त्यांनी स्तुती जी केली ती खूप सुंदर स्तुती केली आणि त्या स्तुतीमध्ये आपल्याला बराच उपदेश पण आलेला आहे. त्याने असं म्हणलं की देवा अजिता म्हणलंय, अजित म्हणलंय. म्हणजे काय की ज्याला कोणीही जिंकू शकत नाही, त्याला कोणी हरवू शकत नाही, असा हा भगवंत आहे. त्याच्या अर्थात अनेक नावं आहेतच, सहस्रनामं, पण त्याच्यामध्ये ही एक त्यांनी जोडलं आहे की जे सगळ्यांना अजिंक्य आहेत, ज्यांना कोणी जिंकू शकत नाहीत पण सगळ्यांना जिंकू शकतात, असा देव अजित असा शब्द त्यांनी वापरला आहे. आणि ते म्हणाले की देवा, काय तुझी स्तुती आम्ही करू, आम्हाला काही येत नाही करता तुझी स्तुती. तुमचं अनेक वैशिष्ट्य आहेत की सगळी सृष्टी तुम्ही जरी उत्पन्न केली तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये गुंतला नाही. हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. नाही तर आपण एखादी वस्तू तयार केली तर आपलं त्याच्यात मन गुंतं. आपण जर तयार केली असेल, एखादी हातभार लावला असेल थोडा, तर आपलं त्याच्यात मन गुंतं. पण तुम्ही संपूर्ण सृष्टी निर्माण करूनसुद्धा कुठेही गुंतलेले नाहीत, हे तुमचं वैशिष्ट्य. असे देव तुम्ही आहात. आणि देवा, आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जे लोक किंवा ज्या लोकांचं मन, बघा महत्त्वाचा भाग सांगितला आहे की ज्या लोकांचं मन किंवा चित्त कोणाविषयीची द्वेष भावना, राग, अशा सगळ्या गोष्टींनी जर कलुषित झाले असेल, म्हणजे जर तुमचं मन स्पॉईल झालं असेल, तर आपल्या शब्दात की कुठल्या एखाद्या व्यक्तीविषयी तुम्हाला राग निर्माण झाला असेल, काही द्वेष निर्माण झाला असेल, मत्सर निर्माण झाला असेल, असं जर तुमचं काही झालं असेल, तर अर्थात हे या मार्गात आपल्याला चालत नाही. आपलं मन शुद्ध पाहिजे. तर समजा जरी कलुषित झालं असलं तर मग कलुषित झालेलं मन शुद्ध करण्यासाठी अनेक मार्गाने लोक प्रयत्न करतात. जसं काही लोक वेदाध्ययन करतात, काही लोक दान करतात, काही लोक तपश्चर्या करतात, काही लोक यज्ञ करतात. असे बऱ्याच प्रकारचे कर्म आहेत. पण या कर्माने सुद्धा तितकीशी शुद्धता येत नाही. हे देव सांगतात. बघा की इतक्या प्रकारचे कर्म करूनसुद्धा कधी कधी म्हणावी तितकी शुद्ध होत नाही मन. चित्त कलुषितच राहतं आणि कलुषित झालेल्या चित्ताने तुमची प्रार्थना जी आहे ते पुढे नीट पोचणार नाही म्हणावी तितकी. म्हणून चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. चित्त पहिलं म्हणजे अशुद्ध शक्यतर होणे, हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पण ते अशुद्ध होत राहतं, कारण सतत आपल्याला अनेक प्रकारची लोक भेटत राहतात, अनेक प्रकारची आपण कामं करत असतो. त्याच्यामुळे थोडाफार हा भाग होऊ शकतो. व्हायला नाही पाहिजे पण होऊ शकतो, बट नॅचरल, कारण आपली तेवढी पोहोच नाही आहे. त्यामुळे असं थोडंफार होऊ शकतं. आणि मग ते जर तसं झालं तर ते शुद्ध करणं फार कठीण आहे असं देव म्हणतात. पण तरीसुद्धा काही गोष्टी जर केल्या, विशेषतः त्यांचं असं म्हणणं आहे की अनेक गोष्टी आहेतच, पण सोपी गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमच्या कथा ऐका. बघा किती सोपा भाग आहे. नामस्मरण तर करा, ते तर सगळ्यावर उपाय आहेच आहे, पण जोडीला तुम्ही श्रवण करा. तुमच्या लीलांचं श्रवण केलं तरी सुद्धा तुमचं मन शुद्ध होतं. कारण भगवंताची लीला ऐकताना आनंद होतो की नाही? आनंद होतं. कधी कधी आपण भारावून जातो ऐकताना. मग त्यावेळेस ही जी अवस्था आहे त्याच्यामुळे तुमचं मन जे आहे किंवा चित्त जे आहे ते अशुद्ध झालं असेल तर ते शुद्ध होऊ शकतं. ही एक संधी आहे. तर या प्रकारे भगवंता तुमची जर उपासना कोणी केली किंवा तुमचं जर अशा कथा ऐकल्या तर त्याचं चित्त जे आहे ते
शुद्ध होऊ शकतं, जे एरवी शुद्ध होणं कठीण आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी करूनसुद्धा, अनेक विधी करूनसुद्धा होत नाही. भगवंता, तुझे चरण कमल जे आहेत त्याचं आम्हाला नेहमी आठवण राहावं, अशी पण आमची आपल्या चरणी विनंती आहे. कारण का, तर तुमच्या चरणकमलामध्ये पण खूप शक्ती आहे. अर्थात ती शक्ती जाणवण्यासाठी आपल्याला चरणकमलाचं महत्त्व पण वाटलं पाहिजे. ते म्हणतात की भगवंता, आम्हाला तर असं वाटतं आणि असं होवो अशी आमची प्रार्थना, की आपले जे चरणकमल आहेत की ज्याच्या मागे सगळं जग आहे, आपल्या चरणकमलाच्या मागे सगळं जग आहे, तर हे चरणकमल जे आहेत याची आम्हाला सतत आठवण राहावं आणि हे चरणकमल जे आहेत ते अग्निस्वरूप बनव, ही प्रार्थना आहे. आणि जर ते अग्निस्वरूप बनले तर आमच्या मनात असलेला सगळा मळ भस्मसात होईल. म्हणून तुमचे चरण हे आमच्यासाठी अग्निस्वरूपसुद्धा होवो अशी प्रार्थना देव करते. म्हणजे देवांचं अंतःकरण पण मलिन होतं. बघा, देवांचं होतं तर माझं आणि तुमचं का होणार नाही? होणारच. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हणलं की या चरणकमलाचा जो आहे, हे चरणकमल इतके महत्त्वाचे आहेत की लक्ष्मी कधी ते सोडत नाही. जिच्या मागे संपूर्ण विश्व आहे, पण ती तुमच्या चरणकमलाच्या जवळच बसलेली असते. कधी तुमच्या जवळ बसत नाही, ती चरणाशीच बसते, कारण तिचं महत्त्व तिला समजलं आहे. आणि असे हे चरणकमल जे आहेत ते आम्हाला सुद्धा नेहमी आठवू. या चरणकमलाचं हे महत्त्व आम्हाला सतत आठवं, कारण जेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व वाटतं तेव्हा आपल्याला त्याच्याविषयी भावना येते. माहीत आहे की चरणकमल पकडावे, पण जेव्हा त्याचे महत्त्व ऐकतो आपण की अरे लक्ष्मीसुद्धा तिथे बसली जाऊन, दुसरीकडे बसायला तयार नाही आहे, म्हणजे चरणकमलाचं महत्त्व किती आहे. जिच्या मागे आम्ही आहोत, सगळी दुनिया आहे, ती तिथे जाऊन बसली आहे. मग भगवंताचं चरणकमलच पकडायला पाहिजे, बरोबर की नाही? मग हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनात येतं की चरणकमलाला खूप महत्त्व आहे. पण ते वाटलं पाहिजे. आणि हे देव म्हणतात की आपल्या चरणकमलामध्ये इतकी शक्ती आहे. इतकंच कशाला, तर आमची जेवढी पापं आहेत ती सगळी पापं फक्त चरणकमलाचं स्मरण केलं तर दूर होऊ शकते, याची आम्हाला खात्री आहे. म्हणून आपल्या चरणकमलाचं आम्हाला कधी विसर न पडू. ही चरणकमलाची शक्ती आहे. म्हणून तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिला. आहे की नाही? फक्त तुझे चरण बघितल्यावरती माझं मन आता कुठे धावणार आहे? धावायची गरजच नाही आहे. तुझे चरण कमल जर मी बघितले तर कुठे धावायची गरज नाही. अभंगाचा अर्थ संपूर्ण खूप चांगला आहे की भाग गेला शीण गेला. तुझे चरणकमल बघितल्यावरती आमचा श्रम सगळे निघून जातात. ही शक्ती तुझ्या चरणकमलामध्ये आहे. म्हणून चरणकमलाचं महत्त्व जे आहे ते संतांनी पण सांगितलं आहे की चरणाचं इतकं महत्त्व आहे. आणि देव पण ते सांगतात की देवा तुझं चरणकमल ह्याला फार 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 महत्त्व आहे. आणि हे चरणकमल जे आहे ते अर्थात आम्हाला ह्याचा कधीही विसर न पडो, आणि याचाही विसर न पडो की तुझ्या चरणकमलामध्ये किती शक्ती आहे, याचाही आम्हाला कधी विसर न पडो. ही प्रार्थना करतायत ते. बघा, प्रार्थना का करतायत ते विसर पडू शकतो याचा अर्थ. हा त्याचा अर्थ झाला की हे मला माहीत असेल तरी मला प्रार्थना का करावी लागते चरणकमलाविषयी. देव विसरू शकतात तर आपण तर विसरणार, बरोबर की नाही? किंवा विसरलो समजा नाही तरी पण त्याचं महत्त्व आपण विसरून जाऊ. हां, चरणकमल आहेत बाबा, करायला पाहिजे, ठीक आहे. पण हे सगळं आपल्याला आठवेल, प्रत्येक वेळेस आठवेल असं नाही आहे. जेव्हा आठवतं तेव्हा आपण म्हणतो चरणकमल दिसते तर लगेच पकडीन मी. पण जेव्हा ऐकत असतं तेव्हा ती भावना ताजी असते, पण वेळ गेल्यावरती ती थोडीशी फेंट होते. फक्त चरणकमल आहेत एवढं लक्षात आलं महत्त्वाचं, तरी आपलं नशीबच आहे, नाही का? आणि मग कधी कधी ते आपण चरणकमल सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतो. बऱ्याच गोष्टी देवाकडे करत असतो, देवाशी बघतो, काय काय करतो आपण, पण चरणकमलच कधी कधी पकडत नाही. असंही कधी कधी होऊ शकतं. म्हणून ते म्हणतात की चरणकमलाचं महत्त्व सर्वात जास्त आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे असं देव म्हणतात. ते म्हणतात की तुझ्यामध्ये अनेक गुण पण आहेत, त्या गुणांचं पण आम्हाला स्मरण हो. जसं त्याने म्हटलं की तू 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर लग्न केलंस, त्यांच्याबरोबर संसार केलास. 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर संसार करूनसुद्धा तुझ्यावर त्याचा काहीही असर झाला नाही किंवा कुठला परिणाम झाला नाही. तू त्यांच्याबरोबर रममाण झालास तरी झालं नाही. आम्हाला एक स्त्री आली तरी आमच्यावर त्याचा परिणाम होतो.
संसारात आपण अडकतो. लग्न केल्यावरती आपण ते एकच स्त्री असते आपली, बरोबर आहे. परंतु स्त्री काय, स्त्रीसाठी पुरुष. बघा, स्त्री म्हटल्यावरती स्त्री हा शब्द पुरुष असेल तर पुरुषासाठी स्त्री आहे, आणि स्त्री जर असेल ऐकणारी तर तिने पुरुष हा शब्द लक्षात ठेवा. की तिच्यासाठी एक पुरुष जरी तिच्या जीवनात आला तर तिचं जीवन तिथेच संपूर्ण जातं. आणि पुरुषासाठी एक स्त्री जरी त्याच्या जीवनात आली तरी ती त्याच्यासाठी पुरेशी आहे. त्याचा कितीतरी ठसा आपल्यावर राहतो. ही आपली अवस्था आहे. तर ते म्हणतात, भगवंता तू 16 सहस्त्र स्त्रियांबरोबर नांदलास तरीसुद्धा, नांदून सुद्धा त्या आनंदित झालाय, म्हणजे नक्की नांदत होतास, पण तरीसुद्धा तुझ्यावर काहीच त्याचा परिणाम झाला नाही. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून हे तुझं वैशिष्ट्य हे पण आम्हाला लक्षात राहणं फार जरुरी आहे की तू कशा प्रकारचा आहेस. त्यांच्या इतक्या सगळ्या गोष्टी असून तुझ्यावर कुठलाच परिणाम घडला नाही. ही किती मोठी गोष्ट आहे. पण असा देव तू आहेस, आणि म्हणून आम्हाला तुझं स्मरण राहो, तुझ्या चरणकमलाचं स्मरण राहो. आणखीन देवा एक आम्हाला सांगायचं आहे की पाप घडल्यावरती आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतो, बरोबर आहे, बरोबर गोष्ट आहे. तर आम्हाला असं वाटतं की 2च नद्या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या 2 नद्यामध्ये जर आम्ही डुंबलो तर कदाचित आम्हाला दुसऱ्या नदीत जायची गरज लागणार नाही. कुठल्या नद्या आहेत? त्यांनी सांगितलं की एक नदी जी आहे ती तुझ्या कथांच्या लीलांनी भरलेली नदी आहे. कथा नदी ज्याला म्हणलं आहे, कथा नदी, की ज्याच्यामध्ये सगळ्या तुझ्या कथा आहेत, लीला आहेत, ज्या खूप आनंद आहेत, त्याच्यानी जी भरलेली जी गोष्ट आहे ती पण एक प्रकारची नदीच आहे. कारण जेव्हा मी ऐकतो त्याच्यात डुंबतो आपण. कितीतरी वेळा भगवंताच्या कथा ऐकताना आपण रममाण होतो. डुंबल्यावरती जसं पाण्यात म्हणतं की मजा येते आज पाण्यामध्ये, तसं तुझ्या कथा ऐकताना आम्ही एक प्रकारे त्यात डुंबत असतो. म्हणजेच ती नदीच आहे ना. तर अशी जी नदी आहे ती एक नदी जिच्यात आम्ही डुंबू शकतो, तिच्यात डुंबल्याने आमचं पाप नाहीसवलं. आणि दुसरी एक नदी कुठली तर गंगा नदी. कारण ती तुझ्या चरणांपासून उत्पन्न झाली. तुझा जेव्हा पृथ्वीला चरण स्पर्श झाला, जेव्हा तुझा अंगठा स्पर्श झाला, अंगठ्याचा स्पर्श झाल्यावर पृथ्वीला तडा गेला, आणि तिथून जी नदी आली किंवा जे पाणी आलं ते म्हणजे गंगेचं पाणी, जे भगवंताच्या चरणकमलामुळे पवित्र झालं. म्हणून तुझ्या चरणकमलापासून निघालेली जी नदी आहे ती ही गंगा नदी, आणि दुसरी तुझी कथांची नदी. या 2 नद्यामध्ये आम्ही डुंबून राहतो, आणि आम्ही या 2 याच्यात नेहमी डुंबण्याचा प्रयत्न करतो, आणि याचं तीर्थ आम्ही सेवन करत असतो. म्हणजे कथारूपी याचंसुद्धा आम्ही सेवन करतो आहोत, कथामृत आम्ही सेवन करतो आहोत, आणि गंगेचं पाणी म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही जाऊ तेव्हा ते तीर्थसुद्धा आम्ही घेऊन, आणि या 2चा आम्ही नेहमी करावा अशी आमची इच्छा आहे. म्हणून आमची तुझ्या चरणी ही प्रार्थना आहे की या 2 नद्या ज्या आहेत त्या आम्हाला नेहमी उपलब्ध हो. या 2 नद्याच्या जवळ आम्ही नेहमी जावं अशी आमची आपल्या चरणी प्रार्थना आहे. आणि अशा प्रकारे ते प्रार्थना करतात देव. बघा, त्या प्रार्थनेतून आपल्याला घेण्यासारखा भाग आहे. म्हणजे कशी या सगळ्याला किती महत्त्व आहे की गंगा नदीला मी कधी जाईन मला माहीत नाही. कोणी म्हणजे व्यक्ती काय, आपण काय नेहमी तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही. जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ, तो प्रश्न नाही आहे. परंतु कथा नदी तर आपल्याला उपलब्ध आहे ना. भगवंताची कथा नदी जी आहे तिच्यात आपण डुंबू शकतो. आपण ती कथा ऐकू शकतो, ती कथा वाचू शकतो. जर आपण भागवताची कथा अगोदर ऐकली असेल तर वाचल्यावर सुद्धा आपल्याला तिचा आनंद येईल, कारण त्याची विस्ताराने आपण ऐकलेली की काय आहे. त्यामुळे आपल्याला ह्याचा आनंद जो आहे तो घर बसल्यासुद्धा घेणं शक्य आहे. एक नदी तर नक्की डुंबू शकतो. बाकीची नदी काहीतरी वर्षातून एखाद्या डुंबलो तर डुंबलो, माहीत नाही, ती भगवंतावरती आहे. पण निदान हे करू शकतो. आणि हे जरी केलं तरी आमची पापं जी आहेत ती धुतली जाऊ शकतात ना. मग हे करण्यासाठी सुद्धा तुमची कृपा पाहिजे आमच्यावर. ही कृपा आमच्या करा, म्हणजे आम्ही हे नक्की नेहमी करत राहू. बरेच लोक करतात. विशेषतः त्यांनी म्हटलं की जे लोक गृहस्थाश्रमात आहेत त्यांच्यासाठी ही 2 तीर्थक्षेत्र तशी सोपी आहेत की जे ती सेवन करू शकतात या तीर्थक्षेत्राचं. कारण ते गृहस्थाश्रमामध्ये आहेत. जे लोक इतर आश्रमात आहेत त्यांना थोडं सोपं आहे. वानप्रस्थाश्रमात असेल तर सोपं आहे. संन्याश्रमात तर काही प्रश्नच येत नाही आहे, बरोबर आहे. पण थोडासा कठीण भाग येतो अर्थात गृहस्थाश्रमामध्ये. तर आम्हालासुद्धा ही नदी तुम्ही उपलब्ध करून दिली आहे. याच्यामध्ये डुंबायची बुद्धी पण आम्हाला द्या की जेव्हा जेव्हा आम्ही असं नैराश्य येईल काय होईल तेव्हा आम्ही या नदीत डुंबत जाऊ. म्हणजे आमचं नैराश्य जाईल,
आमची पापं जी कळत नकळत होत आहेत, आमचं चित्त जे कळत नकळत आमचं हे होते, खराब होते, कलुषित होते, ते स्वच्छ होईल. म्हणून आमची आपल्या चरणी विनंती आहे की याचं सेवन आमच्यातून नित्य व्हावं, हा आशीर्वाद आपण आम्हाला द्यावा. ही प्रार्थना सगळे देव करतात. सगळे देव अशा तऱ्हेने प्रार्थना करतात. ऋषी त्यांच्या जोडीला बसलेले आहेत, सगळे महान ऋषी बसलेले आहेत. हे सगळं घडलं. जसं मी म्हटलं की सगळे देव तिथे आले होते, त्यामध्ये ब्रह्मदेवसुद्धा होते. ब्रह्मदेव म्हणाले की भगवंत एक तुम्हाला विनंती करायची आहे. म्हणाले बोल काय विनंती आहे. म्हणाले असं आहे की आपण अवतार धारण केला आहे आणि अवतार धारण केल्यावरती आपले जे कार्य आहे की पृथ्वीचा भार हलका करणं, हे आता जवळपास संपलेलं आहे असं मला वाटतं, असं ब्रह्मदेव म्हणतात. आणि अर्थात जर अधर्माचा जर नाश झाला असेल, अधर्मी व्यक्तींचा नाश झाला असेल, तर मग आपलं कार्य परिपूर्ण झालंच नाही का. आणि जर असं घडलं, जर असेल पूर्ण झालं असेल, तर आम्हाला असं वाटतं की आपण स्वगृही परत जावं असं आम्हाला वाटतं. परंतु हे योग्य आहे का अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार आपला आहे. आम्हाला असं वाटतं की आपला अवतार जो आहे तो आपण सगळं केलेलं आहे, आपल्या अवताराशी निगडीत सगळं काम. आता या यदुवंशामध्ये आपण अवतार घेऊन आता किती वर्ष झाली आहेत? 125 वर्ष झाली आहेत. म्हणजे जेव्हा ब्रह्मदेव कृष्णाशी बोलले या दिवशी, तेव्हा भगवंताचं वय वर्ष 125 होतं. तेव्हा ब्रह्मदेव येऊन हे म्हणतात की मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की यदुवंशात तुम्ही अवतार घेतल्यावरती तुमचं सगळं कार्य जवळपास संपलं आहे असं वाटतं. काही कार्य शिल्लक आहे असं वाटत नाही आहे. परत दुसरी पण एक गोष्ट घडली, ती म्हणजे तुमचा हा जो वंश आहे यदुवंश, याला शाप पण मिळाला, आता शापित झाला आहे. आणि शाप पण कोणी दिला तर ब्राह्मणाने दिला आहे. ब्राह्मणाचा शाप अमोघ असतो, तो फिरवता येत नाही. मध्ये हे सगळं आहे, तर मग आता काय शिल्लक राहिलं आहे. आम्हाला असं वाटतं की आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून आपण स्वगृही परत यावं अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला तुमचा सहवास परत मिळेल ना, सगळ्या देवांना तुमचा सहवास पाहिजे. तेव्हा आपलं अवतार कार्य संपलं असेल तर आपण कृपया परमधामामध्ये परत यावं आणि आमचा बाकीच्यांचा सांभाळ करावा तिथे, असं ब्रह्मदेव म्हणाले. आणि बसले शांतपणे. काय भगवंता तुम्हीच ठरवायचं, मी फक्त सांगितलं, मला काय समजत नाही. पहिलेच म्हणाले हे मला काहीच माहीत नाही, बरोबर की नाही. मला वाटतं ते मी सांगितलं, पण ते उचित आहे का नाही हे आपल्याला माहिती. तेव्हा आपणच सांगा काय करायचं. कृष्णाने सगळं ऐकलं. म्हणाले ब्रह्मदेवा तू म्हणलास ते बरोबर आहे, तू म्हणलास ते बरोबर आहे. मी अवतार घेतला आहे फक्त हे सगळे जे अधर्मी लोक होते त्यांचा नाश करण्यासाठी मी माझ्या वचनाला लागलेलं आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा हे अधर्मी लोक येतील आणि तुमचा धर्म बुडवतील, तेव्हा मी प्रगट होणार हे वचन दिलं, त्याप्रमाणे मी हा अवतार घेतलेला आहे. ते झालं, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणता ते काही अंशी बरोबर पण आहे की बरेचसे दुर्जन जे आहेत ते संपल्यातच जमा आहेत. जवळपास सगळेच मार्गी लागलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ महाभारताचं युद्ध संपलेलं आहे हा संवाद जे आहे. कारण मुख्य जर कौरवच होते ना, बाकीचे सनरी ज्याला आपण म्हणतो, एकटे दुकटे जे कोण पापी होते त्याचा तर नाश भगवंताने आधीच केलेला. जरासंधाचा वध केलेला, शिशुपालाचा वध केलेला अगोदरच, दंतवक्राचा वध केलेला. जे काही बाकीचे नामचीन लोक होते सनरी ज्याला आपण म्हणतो, त्यांचा तर नाश त्याने अगोदरच केलेला. मुख्य बल्क राहिला होता तो म्हणजे कौरवांचा. आणि ते पण युद्ध नक्की झालेलं आहे. म्हणून तर ब्रह्मदेव म्हणतात की अवतार तुमचा समाप्त व्हावा असं वाटतंय. याचा अर्थ कौरव पण संपलेले आहेत, फक्त पांडव शिल्लक आहेत. म्हटल्यावरती आता तुम्ही हे करा. ते म्हणाले बरोबर सांगितलेस तू, हे अगदी करेक्ट आहे, सगळं बरोबर आहे की पृथ्वीचा भार जवळपास हलका झाला आहे, परंतु अजून यादव शिल्लक आहेत ना. माझ्या यदुवंशातले यादव हे शिल्लक आहेत आणि हे पण उन्मत्तच आहेत. उन्मत्तपणा त्यांच्याकडे आलेला आहे. कारण पृथ्वीवर क्षत्रियच असे कोणी शिल्लक राहिले नाही की जे यांच्याशी लढू शकतील. फक्त पांडव शिल्लक आहेत आणि पांडवांशी तर यदुवंशाचं सख्य आहे. पांडव आणि ते सख्य आहे त्यांचं, ते काही एकमेकांचे शत्रू नाहीत, त्यामुळे ते लढणार नाहीत. त्यामुळे पांडव त्यांना विरोध करणार नाहीत, ते पांडवांशी काही वैर करणार नाहीत.
मग यादवांना कोण संपवणार? कोणीही संपू शकत नाही. ही शक्ती थोडीफार असती तर पांडवांमध्येच असते, पण बाकी कोणामध्ये नाहीच आहे. आणि बाकी सर्वांसाठी हे सुद्धा माजले असल्यामुळे हे काही फार चांगली लोक नाही झाली, कारण यांना माज आला ना आता. त्यामुळे हा वंश जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत माझं कार्य संपलं असं मी मानत नाही. कारण भगवंत जो आहे तो वंशाच्या पलीकडे आहे. तो काय पार्शल नाही आहे की नको माझा जातवाला आहे, नको माझा नातलग आहे, माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे, असं काय तो पार्शल नाही आहे. त्याचं कार्य एकच आहे की कोणी का असेना, जो ज्याचा नाश व्हायला पाहिजे, ज्याचा भार झाला आहे पृथ्वीला, असा प्रत्येक व्यक्तीचा नाश करायचा. आणि यादव आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे भार झालेले आहेत का, तर कोणी तिथे शिल्लक राहिले नाही आणि यानं मात चढला आहे की कोणी नाहीच आहे माझ्या तुल्यबळ. मग मात चढला म्हटल्यावरती याला संपवायला पाहिजे. हा भगवंताचा फरडा होतात. म्हणून ते म्हणतात की तुम्ही म्हणता हे तुमच्या नजरेतून बरोबर असेल, पण माझ्या नजरेत पूर्ण नाही आहे. कारण तुम्ही फक्त इतर लोकांकडे बघितलं की अमके मेले, तमके मेले, जरासंध मेला, अमका मेला, कौरव गेले. माझ्या वंशाकडे तुम्ही बघितलं पण नाही, कसे बघणार? भगवंताच्या वंशाकडे बघण्याची कोणाची प्राज्ञा आहे जगामध्ये? कोणीच बघू शकत नाही, बोलू पण शकत नाही. आणि हे भगवंताला माहीत होतं. म्हणून ते म्हटले की तुम्ही बोललात ते बरोबर आहे, पण ते पूर्ण वंश नाही आहे. माझ्या वंशाचं काय? आणि म्हणून माझ्या वंशातले हे जे लोक आहेत त्यांचा जोपर्यंत पूर्ण विनाश होत नाही तोपर्यंत माझा अवतार पूर्ण झाला असं मी समजत नाही, माझं कार्य पूर्ण झालं असं मी मानत नाही. आणि ते सुद्धा करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे. भले तुम्ही म्हणल्याप्रमाणे शाप पण मिळाला, म्हणजे तो पण एक भाग तयार झाला आहे. त्याला म्हणतो की तजवीज केलेली आहे, अरेंजमेंट झाली आहे. शाप आलेला आहे की तुझा वंश नष्ट होईल, पण तरी कसा होणार, तोही एक भाग आहे सुद्धा. म्हणजे तिथे सुद्धा माझा जो आहे तो अस्तित्व किंवा माझी तिथे गरज लागणारच आहे. लीला करावी लागेल. भगवंताच्या शेवटी काहीतरी त्यांनी केल्याशिवाय होणार नाही. शाप वगैरे सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा काहीतरी घडवावंच लागेल मला. ते घडवल्याशिवाय हे होणार नाही पुढचं. शाप ही एक फक्त तजवीज झाली. आणि म्हणून हे सगळं झाल्याशिवाय मी माझा हा अवतार समाप्त करू शकत नाही आणि करणार नाही. एकदा का हे यादव वंश जर संपला ना, कमी विश्वधामाला यायला तयार, असं भगवंतांनी सांगितलं. आणि किती यथार्थ सांगितलं बघा. अर्थात ब्रह्मदेवानी जेव्हा हे ऐकलं ते म्हणाले, अर्थात भगवंत हे तर सगळं तुम्हीच म्हणू शकता, आम्हाला काय समजते, तुम्हीच उचित आहात, तुम्ही ठरवाल ते मान्य, मी फक्त सुचवलं तुम्हाला. आणि भगवंताला त्यांनी नमस्कार केला. आणि अर्थात ब्रह्मदेव आणि सगळे देव अर्थात स्वस्थानी निघून गेले. सगळे देव स्वस्थानी निघून गेले. भगवंतही म्हणाले होते की आता हे काय जे आहे ते करायचं आहे, आपण बघूया कसं करायचं ते. आणि जसे सगळे देव निघून गेले, लगेच काय झालं असेल तर द्वारकेमध्ये मोठे मोठे अपशकुन व्हायला लागले. लगेच व्हायला सुरुवात झाली. देव इथून निघून गेले लगेच. ज्याला आपण अपशकुन म्हणतो ते सगळे घाण गोष्टी व्हायला लागल्या, ज्या व्हायला नाही पाहिजे त्या सगळ्या व्हायला लागल्या, अघटित गोष्टी घडायला लागल्या. आणि अपशकुन झाल्यावरती अर्थात जे विशेषतः जे जुनी माणसं असतात, जुनी जाणती माणसं असतात, त्यांना समजतं की अपशकुन. नवीनांना काय समजत नाही, यंगस्टरना काय समजत नसतं. पण जे सिनियर्स असतात ते म्हणतात अरे काय बरोबर नाही, असं कसं घडतं, असं कसं व्हायला लागलं, काहीतरी समजतं त्यांना. ते सगळे गोळा झाले. म्हणले हे काय अपशकुन होत आहेत, किती मोठे मोठे होत आहेत, एक झाला नाही लाईनमध्ये होत आहेत, म्हणजे काहीतरी आहे समस्या. शाप पण आहे हे त्याला माहीतच आहे. अर्थात शाप आणलासुद्धा कोणी तरुण लोकांनीच आणलेला आहे. या सिनियर्सने काही शाप निर्माण होईल असं वर्तन नव्हतं केलं, हे ज्युनियर्सनीच सगळी करामत केलेली आहे. बरोबर की नाही? जी नवीन पिढी आहे त्यांनीच आणलं आहे, त्यामुळे त्यांना त्याची काही एवढी पर्वा पण नाही. म्हणून त्यांनी सगळ्यांनी विचार केला की असे अपशकुन होत आहेत, म्हणजे आता काहीतरी आहे समस्या, आपण कृष्णाकडे जाऊया. सगळे भगवंताकडे आले आणि म्हणाले भगवंत आपण बघतात काय चालू ते, जिकडे तिकडे अपशकुन होत आहेत, तेव्हा आता काय करायचं. परत आपल्याला वंशाला आपला शाप आहेच आहे, तो पण ऋषींनी दिलेला आहे. ब्राह्मणाचा शाप आहे. ब्राह्मणांचा शाप हा अमोघ आहे, तो टळू शकत नाही कुठल्याही कारणास्तव. तेव्हा आपण काय करूया तुम्ही सांगा. ते म्हणाले बरोबर आहे, मलाही ही गोष्ट लक्षात आली आहे, अपशकुन होत आहेत म्हणजे काहीतरी अघटित घडणार आहे. तेव्हा आपण आता एक काम करूया, इथे नको राहूया, ही जागाच खराब झाली. आता द्वारका आता आपण सोडून देऊया आणि आपण दुसरीकडे जाऊया. त्यामुळे भगवंता तुम्ही सांगा काय करायचं. ते म्हणाले बघा की इथून आपण जाणं फार जरुरी आहे. म्हणे सांगा कुठे जायचं. म्हणे प्रभास क्षेत्री जाऊया.
प्रभास क्षेत्र अतिशय पवित्र आहे आणि तिथे आपण जाऊया त्या क्षेत्रामध्ये. तिथे जाऊन आपण स्नान वगैरे करूया, तिथे आपण दानधर्म करूया, अशा अनेक चांगल्या गोष्टी तिथे करूया. आणि तिथे गेल्याने कदाचित आपल्या काही गोष्टी कमी होऊ शकतात. आणि असं पूर्वी केलं आहे काही लोकांनी. ते म्हणाले कोणी केलं? म्हणजे दक्ष प्रजापतीने असं केलं आहे. दक्ष प्रजापतीने नाहीत, चंद्राने. चंद्र आणि दक्ष प्रजापती जेव्हा आपसामध्ये हे झालं तेव्हा जो शाप दिला त्याच्यामुळे चंद्र जो आहे तो क्षतिग्रस्त झाला. आणि क्षतिग्रस्त झाल्यावरती शेवटी तो प्रभास क्षेत्री आला आणि त्यांनी स्नान केलं, तेव्हा त्याची क्षती दूर झाली. हां, तिकडे कुंड आहे त्या प्रकारचं. तर चंद्राने त्या तिथे प्रभास क्षेत्री जाऊन स्नान केलेलं आणि ते केल्यावरती त्याचा दोष दूर झाला. तर असं पूर्वी घडलेलं आहे. तेव्हा इतकं हे पवित्र आहे. म्हणजे भगवंताला पण महत्त्व सांगावं लागलं. बघा, मी जसं म्हटलं की महत्त्व समजलं तर आपण जातो. कळलं की नाही? आणि जितकं महत्त्व समजेल तितकं जास्त श्रद्धेने स्नान करतो आपण. गंगा पवित्र आहे माहिती आहे, पण जर असं असेल तर आपण जरा जास्त श्रद्धेने आंघोळ करू. किंवा भगवंताच्या कथा आम्हाला माहिती आहे चांगल्या आहेत, आम्ही ऐकतोच आहोत हो. पण हे समजलं की ही एक नदी आहे. भगवंताच्या कथा ही एक नदी आहे आणि त्या नदीत जर स्नान केलं तर आमचं मन शुद्ध होतं. हे किती मोठी गोष्ट आहे. घरी बसून आपण ही नदी आहोत, तिच्यात दुमतो आहोत. किती आपलं नशीब आहे बघा. आणि हे अर्थ समजल्यावरती आपली श्रद्धा जास्त वाढली. श्रद्धा आहेच, पण श्रद्धा आता वाढली की नाही का ते महत्त्व समजलं. म्हणून कुठल्याही क्षेत्री जाण्यापूर्वी त्याची कथा ऐकावी, त्याचं महत्त्व जाणून घ्यावं. आणि मग ते जाणलं तर तुम्हाला त्यातून जास्त फायदा होतो, कारण तुमच्या श्रद्धेवरच जास्त रिझल्ट अवलंबून आहे. हे नक्कीच आहे. श्रद्धा किती आहे याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की प्रभास क्षेत्री आपण जाऊया. तिथे चंद्राचा क्षयरोग गेला, क्षतिग्रस्त झालेला व्यवस्थित झाला. ते म्हणले भगवंता तुम्ही सांगाल तिथे जाऊया. चला, झालं. भगवंतांनी सांगितलं. सगळे द्वारका निवासी निघाले. त्यांची वाटचाल चालू. प्रभास क्षेत्री यथावकाश सगळे प्रवास करत 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 तिथे पोचले. प्रभास क्षेत्री पोचले. तिथे गेल्यावरती अर्थात स्नान वगैरे सगळं केलं. तर त्यानंतर त्यांनी अर्थात पितरांना तर्पण केलं. हे तर सगळ्या ठिकाणी करायचं असतं. कुठल्याही क्षेत्री गेले तरी पितरांना तर्पण केलेलं चालतं. बुद्धगया तर आहेच आहे, पण इतर क्षेत्रातसुद्धा, पवित्र क्षेत्रात आपण कुठेही केलं तरी चालतं. असं काही नाही की फक्त गयेलाच केलं पाहिजे. गया तर आहे स्पेशल त्याच्यासाठी. परंतु तीर्थक्षेत्रामध्ये कुठेही जरी गेलं तरी आपण हे करू शकता. पितरांसाठी आपण काही गोष्ट केली तर चालू शकते. आणि त्यांनी पितरांना आणि देवतांना अर्थात पितरांचं तर्पण केलं. त्याच्यानंतर जे ब्राह्मण तिथे होते त्या सर्व ब्राह्मणांना दानधर्म केला. सर्वांना काही प्रचंड जे काही दान देता येईल ते सगळं दिलं. आणि हे सगळं त्यांनी तिथे करायचं सगळं त्यांनी व्यवस्था केली होती. हे त्याच वेळेस काय झालं की हे होत असताना हा जो भगवंताचा शिष्य होता, कोण? उद्धव. उद्धव जो आहे ते उद्धव बघत होता की हे काय चाललं आहे, की हे सगळं घडतं आहे. ब्रह्मदेव येऊन जात आहेत, ते सांगत आहेत. भगवंत काही सांगत आहेत, अपशकून होत आहेत. भगवंत म्हणत आहेत इकडे की सोडून जाऊया आपण, आता हा क्षेत्र सोडून देऊ. जे भगवंतांनी निर्माण केली द्वारका, ते म्हणतात हे आता पवित्र नाही, आपण जाऊया. काय म्हणायचं आता, जरा समजे ना काय करावं ते. आणि तो कावरा बावरा झाला. आणि म्हणून त्यांनी काय केलं की तो भगवंताकडे एकांतात भेटायला गेला. म्हणजे अर्थात सोडता सोडता तयारी केला. म्हटल्यावरती काही लगेच निघाले नाही. सगळी द्वारका सोडून जायची म्हटल्यावर थोडी तयारी तर असणारच. पण जेव्हा हे सगळं ठरलं आणि हे सगळे अपशकून वगैरे व्हायला लागले, तेव्हाच तो अस्वस्थ झाला होता. आणि तो भगवंताला भेटायला एकांतात गेला. कारण तो म्हटला भगवंत असताना एवढे अपशकून होतातच कसे? भगवंत असताना कसे होऊ शकतात? नक्कीच काहीतरी गडबड आहे. आणि तो भगवंताला भेटायला गेला. अर्थात भगवंताने त्याला भेट दिली, कारण भगवंताचा तो प्रिय शिष्य होता. बरोबर आहे. एकांतात शिष्य जो त्यांचा होता, शेवटचा उपदेश त्यांनी उद्धवालाच केला, लक्षात ठेवा. आणि म्हणून बद्रिकाश्रमाचं महत्त्व आहे की त्याला बद्रिकाश्रमात पण जायला भगवंतांनी सांगितलं, भागवतामध्ये आहे. म्हणून बद्रिकाश्रमात जाण्यालासुद्धा महत्त्व आहे. तिथे जाऊन स्टे करण्याला महत्त्व आहे. तिथे जाऊन दर्शन घेऊन येऊ नका, तिथे स्टे करा. तिथे जाऊन तुम्ही थोडा जप करा, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा फायदा मिळणार आहे. बरोबर आहे की नाही? कारण उद्धव स्वामी आजही तिथे आहेत, हे लक्षात ठेवा. उद्धव स्वामी आजही तिथे आहेत. त्यांनी त्यांचा देहत्याग केलेला नाही, ते आहेत. अर्थात त्यांचे दर्शन होणं काही एवढी इझी नाही आहे, परंतु ते आहेत.
म्हणजे ती भूमी किती पवित्र झाली. हो आहे. जरा एक जरा 15-20 मिनिटं शिरा. तर उद्धव स्वामी त्यांना जाऊन भेटले आणि म्हणाले की महाराज असं आहे की मला आपल्याशी बोलायचं आहे. म्हणे बोल, काय पाहिजे तुला. नाही, मला हे लक्षात आलं की तुम्ही नगरी सोडून चालला म्हणजे अघटित होणार नक्कीच आहे. कारण जो शाप दिला आहे त्या शापाच्या अनुसरून बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आणि मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की आपण ठरवलं तर हा शाप पण उलटवू शकता. आपण तर परमेश्वरच आहात. बाकीच्यांना कोणाला काय वाटतं मला माहीत नाही. कारण खऱ्या अर्थाने उद्धव स्वामींनाच हे ज्ञान होतं. खऱ्या अर्थाने यादवांना पण तितकं ज्ञान नव्हतं. यादवांना पण तो यादवच वाटायचा. कळलं की नाही. अर्थात ती भगवंताची माया होती. त्यामुळे यादव काय म्हणतील ते सोडून द्या. पण उद्धवांना माहीत होतं की 100% हे ईश्वर आहेत. म्हणून ते म्हणाले की तुम्ही असताना एवढे अपशकुन घडतात आणि तुम्ही ही नगरी स्वतः सोडून चालला, त्याचा अर्थ काय की तुम्ही काहीतरी गोष्ट ठरवलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा शाप जरी ब्राह्मणांचा असला, हा अमोघ असला, पण तुमच्यासाठी तो फिरवणं सुद्धा अशक्य नाही आहे. तुम्ही अपवादच आहात की तुम्ही तो शापसुद्धा फिरवू शकता. ही शक्ती तुमच्यामध्ये नक्की आहे, पण तुम्ही फिरवत नाही आहात. ब्राह्मणांचा शाप तुम्ही निष्प्रभ करत नाही आहात. कारण काय की ब्राह्मणांना रिस्पेक्ट करायचे. भगवंत कृष्णाने सुद्धा खूप रिस्पेक्ट दिलेला आहे ब्राह्मणांना. आणि म्हणून ब्राह्मणांचा कधीही त्याने अपमान केला नाही. त्यांनी जो काय शाप दिला, जे काय केलं त्याचा ते नेहमी त्यांनी आदर केले. आणि म्हणून ते म्हणतात उद्धव स्वामी की हे मला दिसतंय की तुम्ही निष्प्रभ केलेलं नाही, कारण तुम्हाला करायचा पण इच्छा नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की आता ह्या यदुवंशाचं काही खरं नाही आहे, हे नक्कीच आहे. आणि खरोखर जेव्हा भगवंत असं म्हणाले होते ना ब्रह्मदेवाला की नाही अजून यदुवंश संपलेला नाही आहे आणि हा संपणं जरुरी आहे, तो संपल्यानंतरच माझं अवतार कार्य पूर्ण होणार आहे. आणि हे ऐकल्यावर ब्रह्मदेवाने फक्त नमस्कार केला आणि गेले. आणि ते ज्या क्षणी गेले लगेच अपशकुन व्हायला लागले. म्हणजे काय काय भगवंतानी एक प्रकारे मनात संकल्प सोडला की यदुवंशाचा नाश व्हावा, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. आणि भगवंताचा फक्त संकल्प बास आहे. फक्त इच्छा आहे की माझ्या मनात ही इच्छा आहे की या वंशाचा नाश होणं जरुरी आहे. त्यांना वाटलं म्हणजे संपला विषय, आपोआप घडणार बाकीच्या गोष्टी. पण जर त्यांना वाटलं की नाश नाही व्हायला पाहिजे तर कोणी जगातल्या माणसाने शाप देऊ नये तर काही होणार नाही. हे पण नक्की हे उद्धव स्वामींनाच फक्त लक्षात आलं. म्हणून ते त्यांना एकांतात जाऊन म्हणतात, सगळ्यांसमोर नाही म्हणले, एकांतात म्हणाले की मला हे लक्षात आलं की आपण शाप फिरवला नाही, याचा अर्थ यदुवंशाचा संहार हा नक्की आहे, यात माझ्यात शंका नाही. पण मला भगवंत हे सांगा की मी तुमचा त्याग कसा करू शकतो. मी तुम्हाला सोडू शकत नाही. तुम्ही कुठे जरी गेलात तरी मी तुम्हाला सोडू शकत नाही. तुमच्या चरणकमलांना मी अर्धा क्षणसुद्धा सोडू शकत नाही. तेव्हा मला काय ते उपदेश तुम्ही करा. मी काय करू सांगा. मला तुम्ही सगळ्या ठिकाणी दिसता, जळी स्थळी काष्टी पाषाणी, सकाळ असो रात्र असो दिवस असो काही असो, मी जिथे जाईन तिथे मला तुमचे चरणकमल दिसत आहेत. मी तुम्हाला सोडू शकत नाही आणि ही कल्पना पण करू शकत नाही की तुम्ही इथून सोडून चालला. मग मी कुठे जाऊ, मी कोणाकडे जाऊ, मी काय करू मला सांगा. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा, अशी विनवणी उद्धवांनी केली. अर्थात भगवंताचा प्रिय शिष्य, भगवंताला त्यांना काहीतरी सांगावंच लागेल, प्रश्नच नाही आहे. तुम्ही मला काहीतरी उपदेश करा, काहीतरी सगळं सोडण्यापूर्वी. आणि मला हे पण सांगा की मी काय करू पुढे, हे पण तुम्ही सांगा. अशा प्रकारे जेव्हा त्यांनी प्रार्थना केली तेव्हा भगवंत म्हणाले नक्कीच तुला मार्गदर्शन करणं हे माझं कामच आहे. माझा तू अनन्य भक्त आहेस, कोणाची इतर भक्ती नाही केली आहेस. न अन्य, एकाच वेळेस मी जर 100 देवांची भक्ती केली तर एक पण प्रसन्न होणार नाही, कारण माझे अनेक देव आहेत. पण जर मी एकाच देवाची भक्ती केली की अन्य नाही, कोणी नाही, तू आणि तू, तर तो प्रसन्न लवकर होईल ना. कारण भक्ती वाटली जाते ना, बरोबर की नाही. म्हणून आपली उपास्य देवता किंवा इष्टदेवता एक असावी शक्यतोवर. अनेक देवता आपल्याला प्रसन्न होणार नाहीत, कुठेतरी एकच देवता होऊ शकते. म्हणून न अन्य हा दुसरा अर्थ आहे. अनन्यतेचा एक अर्थ आहे की सगळं सोडून शरण येणं, हा ते एक अर्थ आहे. पण दुसराही असं आहे न अन्य, फक्त एकच निष्ठा, एकाच प्रति निष्ठा. जशी गुरूंच्या प्रती असते आपली की गुरु तुमच्या चरणी आलं, मला बाकी काय करायची इच्छा नाही, अशी निष्ठा पाहिजे.
ही अनन्यता आहे. म्हणून अनन्यतेला फार महत्त्व आहे की तुम्ही काहीही करा, अनन्यतेने करा. मला वाटतं याच्यामध्ये पण असा एक श्लोक आहे रामरक्षामध्ये, नान्यम जाने नैव जाने न जाने. रामरक्षेत सुद्धा म्हणलं ना, नान्यम जाने नैव जाने, मी दुसरं कशाला, माता रामो मत पिता रामचंद्र हा, स्वामी रामो मत सखा रामचंद्र हा, सर्वस्व मे रामचंद्रो दयाळू, नान्यम जाने न जाने. म्हणजे तू माझा माता आहेस, पिता आहेस, बंधू काय नाही आहेस, त्याच्याशिवाय मी जाणतच नाही दुसरं काय. नान्यम जाने नैव जाने, मी दुसरं काही जाणत नाही, तूच माझं सगळं आहेस. माता म्हणा, सुखा म्हणा, पिता म्हणा, बंधू म्हणा, मित्र म्हणा, सगळं तू आहेस. ही भावना, याला म्हणतात अनन्यता. आणि ती अनन्यता अर्थात उद्धव स्वामींकडे होती. आणि म्हणून उद्धव स्वामी म्हणतात की मी आपल्या चरणी शरण आलेलो आहे, मला उपदेश करा. अर्थात भगवंत म्हणाले की नक्कीच तू माझा खरा भक्त आहेस, त्यामुळे मी तुला नक्कीच उपदेश करेन, नक्कीच तुला मार्गदर्शन, तू काळजी करू नको. त्याच्यानंतर मग भगवंतांनी त्याला अर्थात उपदेश करायला सुरुवात केली. अर्थात तो उपदेशाचा अध्याय वेगळा आहे. उपदेश जो आहे तो खूप भरपूर उपदेश आहे आणि अर्थात तोही आपण फेज वाईजच ऐकणार आहोत. जो उपदेश आहे तो खूप सुंदर उपदेश आहे आणि त्या उपदेशामध्ये आपल्याला अर्थात भरपूर काही गोष्टी अशा आहेत की ज्या घेण्यासारख्या आहेत. तर तो उपदेश त्यांनी काय केला आहे हे आपण अर्थात 5:30 वाजले असल्यामुळे आपण त्या भागाला आपण उद्या हात घालूया, म्हणजे आपल्याला तो भाग व्यवस्थित करता येईल. तर अशा प्रकारे त्यांनी काय उपदेश केला, हा खूप सुंदर उपदेश आहे. तो आपण महाराजांच्या कृपेने उद्या जरूर ऐकूया. या ठिकाणी हा भाग क्रमांक 157 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.